नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला कोणतं ज्ञान झालं? भाग पहिला. श्रीकृष्ण महिमा. ओव्या आहेत 69 ते 73 आणि गीतेचा श्लोक आहे 2. आता गीतेतील अर्जुन आपल्याला भगवंतांनी कोणते ज्ञान दिले त्याचे वर्णन करत आहे. श्लोक 2. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तर शोमय त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश आणि तसेच तुझे हे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. पै कमलायत डोळसा सूर्य कोटी तेजस मी या तुझ पासोनी महेशा परिसिले आजी. ज्याचे डोळे कमळासारखे मोठे आहेत व कोटी सूर्यांसारखे तेज आहे, अशा देव महेशा मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की इये भूते जया परी होती अथवा लया हन जैसेनी जाती ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे. ते सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात ती प्रकृती देवानी मला सांगितली. आणि प्रकृती कीर उगाणा दिधला वरी पुरुषाचाही ठावो दाविला जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू. आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र म्हणजे सुशोभित झाला त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखवले. जी शब्द राशी वाढे जिये का धर्मा ऐशिया रत्ना तेविये ते एथीचे प्रभेचे पाये वोळगे म्हणून. महाराज, वेद वाढतो म्हणजे उत्कर्ष पावतो व जगतो म्हणजे टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो हे सर्व आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक गम्य जे स्वात्मानुभव गम्य ते इयापरी दाविले. असे आपले अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गाने जाणण्याचा एकच विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममान होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवले. अर्जुनाने गीतोपदेश करण्यापूर्वीची आपली स्थिती कशी होती ती वर्णन करून सांगितली आणि भगवंतांनी आपल्याला केलेल्या उपदेशामुळे आपलं अज्ञान समूळ नाहीसं झाल्याची कबुलीही दिली. आता या श्लोकात अर्जुन आपल्याला कोणते ज्ञान भगवंतांनी दिले ते सांगत आहे. भगवंतांनी अर्जुनाला भवाप्ययौ म्हणजे भव म्हणजे उत्पत्ती अधिक अप्यय म्हणजे लय, अपि अधिक येती म्हणजे परत जाणे म्हणून अप्यय म्हणजे लय. भूतांची उत्पत्ती कशी होते, ती लय कशी पावतात याचे विस्ताराने ज्ञान दिलं. तसेच त्याला आपले अविनाशी स्वरूप कसे आहे तेही सांगितले असं अर्जुन सांगत आहे. कारण भगवंतांनी 8व्या व 9व्या अध्यायात विश्वाची उभारणी संहारणी यांचा विचार सांगितलेला होता. तसेच 10व्या अध्यायात आपले विभूतिमत्व व योग सामर्थ्य सांगितलं होतं. ज्ञानदेवांचा अर्जुन आधी भगवंतांना कमळायत डोळसा म्हणून संबोधन वापरत आहे. कमळासारखे मोठे डोळे असणारे असे श्रीकृष्ण, त्यांच्या डोळ्यांचे तेज कोटी सूर्यांच्या सारखं आहे. अशा श्रीकृष्णाने प्रकृतीपासून भूते कशी उत्पन्न होतात व पुन्हा प्रकृतीत कशी लय पावतात, ती प्रकृती कशी आहे ते सांगितलं. जणू काही त्यांनी प्रकृतीच्या सर्व स्वरूपाचा झाडा दिला, हिशोब दिला आणि परमात्म्याची स्वरूप स्थितीही सांगितली. अर्जुन पुढे म्हणतो की जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू. वेदानं परमात्म्याचं महिमारूप वस्त्र पांघरलं असल्यामुळं वेद सुशोभित झालेले आहे. वेद त्या परमात्म्याचे वर्णन करतात म्हणून त्यांना शोभा प्राप्त झालेली आहे. अशा या परमात्म्याचं ठिकाण श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं. त्या परमात्म्यामुळेच वेद वचने प्रमाणभूत मानली जातात, नाहीतर वेदांचा महिमा कोणी गायला असता. परमात्म्याचा आश्रय करत असल्यामुळेच वेदाचा महिमा आज तागायत टिकू नये. परमात्म्याच्याच आश्रयाने त्याने धर्मासारखे रत्न प्रसवलेलं आहे. स्वसंवेद्य असे ते रमणीय आत्मतत्व जे सर्व मार्गांचे गंतव्य स्थान आहे तेच भगवंतांनी अर्जुनापुढे प्रकट केले आहे असं अर्जुनानं सांगितलं.
एकूण परमात्मा तत्वाचे समग्र ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. पुढे त्याने ही गोष्ट दृष्टांतांच्या मालिकेने स्पष्ट केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.